फायदा झालेला आहे. दोन जबरदस्त सामने पाहायला मिळाले. क्रिकेटचा सामना कसा असावा, डिफेन्स कसा करावा, चेस कसा करावा याचं सुंदर उदाहरण डिफेन्स या ठिकाणी दाखवून दिलं. सुंदर क्षेत्ररक्षण च्या जोरावर खरोखर हा सामना जिंकला होता तो अली 11ने आणि नागारी वेशीला सामना वनसाइड होणार होता. 12 चेंडू पूर्ण झाला होता, परंतु वाजता ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी हजर राहायचंय. आपल्या सर्वांची नेण्या आणण्याची, त्याचप्रमाणे आपल्याला नाश्ता जेवणाची व्यवस्था रवींद्र परारकर यांचं या ठिकाणी आपलं नाव दिलं आणि या शिबिराला सहकार्य केलं. त्यांचं आमच्या संस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. सर्वांना कृपया 7 वाजता त्या ठिकाणी आपलं निघायचं आणि या ठिकाणी माझ्यामध्ये सर्वांसाठीच नाश्ता त्याप्रमाणे जेवणाची व्यवस्था केलेली आहे, अल्पपराची व्यवस्था केलेली आहे. कृपया हे जानो घेते आम्ही नाही आता होणारा सामना वाटू रेंजर्स विरुद्ध नवलादेवी व्यापारे. दोन्ही संघाच्या राखीव कृपया पंचाला इथे पाठवायचं आहे. फलंदाजा दीपराज, नॉनस्ट्राईकला दीपराज आणि पहिला चेंडू नो चेंडू आहे. गोलंदाजी टीमच्या वाटू रेंजर्सचा 12वा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी यायचंय. नाव सांगायचं बॉलरचं नाम. हे बॉलरचं नेम विचार. आणि खडकाने चौकार बसलाय तो सुजलच्या बॅटमधून. वाटूळचं मला वाटतं प्लेअर कमी आहेत त्यांचे, त्याच्यामुळे नाव आपले सांगायचे आहेत. बॉलर शुभम, आपला 12 राखीव खेळण्याची याची कल्पना आहे आम्हाला. कृपया आपण गोलंदाजी करताना आपली नावं द्यायची आहेत. पुढचा चेंडू धावसंख्या झाली ती 5. स्कोरर आमचे गायब दिले दिसत आहेत. दुर्गांकूर आता पंचगिरी बजावत आहेत. पुढचा चेंडू धाव झाल्या 6. ही आवाज कमी करा. 7 2 धाव फोन करण्यास मिळते. धावसंख्या झाली ती 9. पुढचा चेंडू सामना करतो शुभम. पुढचा चेंडू सामना करतो आता दीपराज आणि अतिशय खराब, म्हणजे या क्षेत्राचं वर्णन करू शकत नाही असे खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 13. समर्थ साखरकर, संस्कृत सरबंदी आणि वेदांत डोंगरकर यांनी मैदानातून बाहेर आहे. चौकार आहे आणि धावसंख्या झाली ती 17. 9 आहे. एकूण 5 धाव या चेंडूवर मिळाले आहेत. धावसंख्या झालाय 18. एकदा फोन काढलाय आणि विकेट फेकले अक्षरशः आपली फलंदाज बाद होतो. षटक संपलाय.
पहिल्या षटकात धावसंख्या झाली ती 19. माणसं पडतात झाड पडत या पहिल्यांदा ऐकलंय कापताना पुढचा चेंडू सामना करतो प्रथमेश. रन नाही या ठिकाणी मिळणार आहेत कारण तो फलंदाज अगोदरच त्याने क्रीज क्रॉस केलाय. बॉलर नेम शैलेश. नियम असा आहे की बॉलरच्या हातून चेंडू सुटायच्या अगोदर तुम्ही क्रॉस व्हायचं नाही आहे आणि हा पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 20 आणि हा सुद्धा सुंदर चेंडू एकदा फोन काढले. धावसंख्या 1 निवड. धावसंख्या झाली ती 21. या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आलेल्या सर्वच गावातील खेळाडूंचं त्याचप्रमाणे या ठिकाणी सोबत आलेल्या मान्यवरांचं आमच्या मंडळाच्या वतीनं गावच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि सुंदर चेंडू फलंदाज बाद होतो. धावसंख्या आहे 21. दुसरं षटक चालू आहे फक्त. नवीन आलेल्या संघाला विनंती आहे कृपया आपण पॅव्हलियन पाशी येऊन सहकार्य करायचं आहे. सुंदर चेंडू म्हणजे तिकडे काय नेलं काय एकदा पण आले 2 धावा पळून गाडी आलाय आणि या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या. धावसंख्या होती 23. डिक्लेअर पासून धावा चेंडू जातो. धावसंख्या होती ती 24 गेला आणि फलंदाज बाद होण्याचा प्रयत्न परंतु 2दा फोन काढलाय आणि एकूण 3 धावा मिळाल्या आणि अजून धाव मिळते. 4 एकूण 3 धाव की 4 ना 4. आपण भेटणारच आहे आपल्याला. धावसंख्या झाली ती. बॉलर नेम सुयश. आणि अतिशय जबरदस्त फटका. नितेश षटकार मारून बाद झालाय. इथं बस इथं बस इथं बस इथं बस इथं बस. दस्तूर संघाच्या कर्णधारांनी कृपया पॅव्हलियन तसेच कोडवाडी संघाचे कर्णधार यांनी पॅव्हलियन पाशी यायचं आहे. सुंदर चेंडू आणि खरोखर सुंदर असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या आली ती 30. नो चेंडू आहे. नो चेंडू आहे परंतु फलंदाज बाद आहे. आणि एक धाव मिळते. धावसंख्या झाली होती 32.
मग असं कापे खेळू का मान आपलं गेम धावसंख्या झाली ती आपलं गेम दाखव 35. मॅच गेली तू गेम दाखव ना अरे पहिल्या बोला दोन मॅच आहे का फलंदाज आहे तो आणि ह्या मात्र पंचघोषित दोन धावा. स्वप्नील पंचाकडे चौकारची खूण मागतायत बघूयाच पंच काय घोषित करतायत. 2च धावा. तो झेंडा कृपया थोडा वाकडा झाला दिसतोय सरळ करून घ्यावा. त्याला तिकडच्या बाजूला दोन देणार त्यापेक्षा लावायचं नाही ना म्हटलं हो ठीक आहे राहून दे धावसंख्या झाली ती 38. खणखणीत चौकार बसलाय. धावसंख्या झाली ती 42. बघून मारतात पहिला नाही ना मला बघून दोन ओव्हर दुसरी ओव्हर पण चांगली पुढचा चेंडू स्वप्नीलसाठी बघा. स्वप्नील काय करतो चेंडूवरती आणि हा मात्र कणकणीत चौकार. नो चेंडू आहे आणि कणकणीत चौकार बसलाय. धावसंख्या होती ती 46. आतापर्यंत मला वाटतं सर्वाधिक 47. सर्वाधिक धावसंख्या हो नो चेंडू आहे. धावसंख्या या चेंडूवर धाव मिळाल्या 5. पुढचा चेंडू नो. हा बरोबर काय पकडलं होतं 48 बरोबर. धावसंख्या झाली ती 49. 49. सर्वाधिक धावसंख्या या मैदानावरची या स्पर्धेतील रन्ना चेंडूवरती फलंदाज अगोदर क्रॉस झाला. बॉल सुटायच्या अगोदर खाऊ देतो बघ धावसंख्या ती 48. करणं तो बाद झाला ना शेवट. आणि हा मात्र कणकणीत चौकार. 50 पार केली ती नवलदी बापर संघाने. धावा झाल्यात त्या 52. पुढचा चेंडू सामना करतोय प्रशांत आणि सुंदर चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि 2 धावा पॉईंट काँग्रेस मिळतंय. 2 धावांनी झंकाची धावसंख्या होती ती 54. ओव्हर काय संपाचं नाव येत नाहीये आणि क्षेत्ररक्षण खराब होतं या ठिकाणी. गडगा बांधून घ्या बॅट कोण माहित ना मला माझ्या देत नाही. हॅलो हलकं आहे पंजाबला ना बाहेर जाणार हलकी जेवढी बॅट असेल ना जास्त त्यानंतर होणारा सामना थोड्याच वेळात जाहीर करण्यात येईल.
नाणेफेकीसाठी नवीन संघ जर कोण आले असतील त्याने कृपया या ठिकाणी पहिल्यांपासून पहिल्यांदा यायचं, मंडळामध्ये आपल्या नावाची नोंद करून घ्यायचं आहे. जर आपण या ठिकाणी आलात नाही तर कृपया या ठिकाणी पुढचे राऊंड या ठिकाणी खेळले जातील त्याची नोंद घ्यायची आहे. मकर सजावट स्पर्धेचे विजेते या ठिकाणी कोण जर आले असतील त्याने कृपया पहिल्यांपाशी यायचं आहे, आपलं बक्षीस त्यांनी घेऊन जायचं आहे. दुसरी टीम त्यानंतर होणारा सामना बापेरीची अजून एक टीम ठिकाणी आलेली आहे, निवोशी विरुद्ध बापेरी. स्ट्राईकला आहे तो शुभम, नॉन स्ट्राईकला नॉन स्ट्राईकचं नाव, नॉन स्ट्रायकर नाव कोण? अधिराज. अधिराज शुभम आणि अधिराज. गोलंदाज ऋतिक बघा, ऋतिक पहिल्याच चेंडूवर झेलबाद करून त्यांनी यश मिळवलंय. बापेरी विरुद्ध निवोशी संघाच्या कर्णधारांना नावं द्यायचं, एंट्री फी जमा करायचे आणि नाणेफेक करून घ्यायचे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कृपया ऋतिकला पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक मिळवून दिलाय तो शुभमला. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. कृपया फलंदाजांनी लवकरात लवकर जायचंय. बॅट्समन नेम शैलेश. शैलेश सामना करतोय ऋतिकचा. अतिशय मोठा धावांचा डोंगर या ठिकाणी उभारला तो नवलादेवी व्यापारी संघाने आणि निर्धारित 4 षटकात 59 धावांचं आव्हान दिलंय. अजूनही खातं काय उघडलं नाही, बघूया कशी या धावांची मर्यादा ओलांडतात. आणि या ठिकाणी धावबाद होता फलंदाज, मात्र बॉल काय हातावर होत नाही. धावा भरपूर केल्या याचा कृपया कदाचित त्यांना थोडासा कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय. चेंडू हातात येत नाही. पुढचा चेंडू सामना करतोय तो अधिराज. एकदा मिळते, धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 3 2. फलंदाज बाद होतोय. धावसंख्या होती ती 2-2. नवीन फलंदाज राम. बघूया आता राम काय करतोय. आपल्या संघामध्ये जी मरगळ आहे त्याच्यामध्ये राम कशा प्रकारे आपल्या राम नावाचं सार्थक करतोय. पुन्हा एकदा ऋतिक सामना करतोय. सुंदर चेंडू सामना करतो तो शैलेश. षटक संपलंय. ये नाटक करता है सादिक भाई, मत भेजो इसको. सादिक भाई नॉन स्ट्राईकला तो अधिराज आणि स्ट्राईकला तो राम. उलट आहे. स्ट्राईकला तो अधिराज, नॉन स्ट्राईकला राम. सामना करतोय विश्वनाथच्या या सामन्यातील 20व्या षटकातील आणि स्वतःच्या पहिल्या षटकातील पुढच्या चेंडूचा. विश्वनाथ. बापेरी संघाच्या खेळाडूंनी कृपया पहिल्यांपाशी यायचं आहे. आपल्या सामन्यानंतर होणार आहे या ठिकाणी नवलादेवी बापेरी विरुद्ध निवोशी. धावसंख्या दिली ती 3 आणि हा सुंदर चेंडू, तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या झाली ती फक्त 4. खूपच मोठी मदल गाठायची आहे. सामना त्यांनी जवळपास सोडून दिल्यासारखं ते फलंदाजी करतायत. चेंडू सामना करतोय. हा मात्र सुंदर चेंडू, सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद होतो. नो चेंडू आहे. नो चेंडू परंतु फलंदाज एकदा मिळणार आहे ती वाटोळ रेंजर संघाला. नवीन फलंदाज गेला तो
आदेश आणि आता मात्र सिक्सर मारला आहे इकडून जाऊया रे. आणि अशा तऱ्हेने फलंदाज बाद होतोय. पाचपेश्वर क्रिकेट क्लब ऋण आयोजित आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी व क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. बापेरे संघाने कृपया वारंवार आपल्याला विनंती करतो पॅव्हलियनपाशी यायचं, परंतु अरे टीमचं नाव तर द्या कमीत कमी, या तरी इथे. हा पुढचा चेंडू आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र वाखाणण्याजोग आहे. त्या बाप्याचं खरोखरच स्तुती करावी एवढं कमी आहे. षटक संपलंय. या षटकानंतर धावसंख्या झाली ती 7. नवनिर्वाचित सर्वांचे लाडके आमदार किरणजी सामंत यांच्या माध्यमातून आणि अत्तेश्वर क्रिकेट क्लब ऋण आयोजित भव्य अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धांचं आयोजन 2025 मध्ये या ठिकाणी आपल्या होळीच्या मैदानावरती या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. काल स्पर्धेचा पहिला दिवस झाला होता आणि या दुसऱ्या दिवसातील या काही चौथा सामना या ठिकाणी खेळला जातो. नवलादी बापेरे विरुद्ध वाटो रेंजर्स. पुढचा चेंडू नवीन षटक घेऊन आला तो प्रथमेश सामना करतो सुयश आणि हा चेंडू मात्र वाईड आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाले 8, फक्त 8 धावा आणि फलंदाज षटकार मारून बाद होतोय. अजूनही तिसरं षटक आलंय. डबल फिगर मध्ये संघ पोहोचू शकला नाही. अजूनही जवळपास 51 धावांची गरज. सामना हा संपल्याचा आहे. जवळपास नाणेफेक करून घ्यायचे आहे आणि यानंतर होणारा सामना बापेरे विरुद्ध निवोशी. नाणेफेक करून घ्यायचे आहे. संघाची नावं घ्यायची आहेत. एंट्री फी भरून घ्यायचे आणि सहकार्य करतात फलंदाज क्षेत्ररक्षक. मला वाटतं धावा वाढत नाही त्यामुळे डेड बॉल सॉरी धावसंख्या होती ती आहे तिथेच थांबलेली आहे. धावसंख्या आहे ती फक्त 8. निश्चयाङ्की धावसंख्या नोंदवत का बघूया. वाटू रेंजर्स एवढ्या दूरवरून हा संघ आलाय परंतु आपल्या नावाला साजेशी या ठिकाणी कामगिरी होताना दिसत नाहीत. धावसंख्येच्या दबावाखाली संघ पूर्णपणे खचून गेला आणि एक चौकार दिला नितेशने. अशा प्रकारे चौकाराच्या खातं उघडलं ते वाटो रेंजर्स. धावा झाले फक्त 12. अजूनही जिंकण्यासाठी 44 ते 45 धावांची गरज. 46 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. चल काके उजव्या बॅट आधी बाय के पास दे. जा आता देत नव्हतीच बॅट मी घरी घेऊन जाणार. रखो बर रखो बर. मी जाऊ. अरे अजून एक ओव्हर आहे रे. खाऊ चला. या ठिकाणी धावा झाल्यात त्या फक्त 12. पुढचा चेंडू सामना करतोय. आपले एक नवीन ऍक्शन दाखवली या ठिकाणी.